गेल्या आठवड्यात माझ्या पुणे जिल्ह्यातल्या शिरूर तालुक्यात अष्टविनायक मार्गावर असलेल्या छोट्याशा पिंपरखेड गावातल्या 12-13 वर्षाच्या रोहन बोंबे नावाच्या मुलाचा बिबट्यानं बळी घेतला आणि ही बातमी कानावर पडताच मन सुन्न झालं. मला प्रश्न पडतो की आपलं मूल शाळेतून थोडंसं उशिरा घरी आलं तर आपला जीव कासावीस होतो. ज्या चिमुकल्यांचा बळी बिबट्यांनी घेतलाय त्यांच्या आईवडिलांची आज काय अवस्था असेल. तसं बिबट्या हा विषय पूर्ण महाराष्ट्राचा झालाय, परंतु शिरूर, आंबेगाव, जुन्नर आणि माझा खेड तालुका या 4-5 तालुक्यांमध्ये बिबट्यांचं प्रमाण अधिक जास्त प्रमाणात आहे. शासकीय अधिकाऱ्यांच्या आणि लोकप्रतिनिधींच्या नावाने गळा काढून काही होणार नाही, कारण कायमस्वरूपी उपाययोजना करायचं सोडून तात्पुरती मलमपट्टी लावण्याचं काम हे व्यवस्थेकडून सुरू आहे. अगोदरच आसमानी संकटानं शेतकऱ्याचं कंबरडं मोडलेलं असताना आता हे जंगली संकट, आणि अशा वेळी ह्युमन वाईल्ड लाईफ कॉन्फ्लिक्टवर सस्टेनेबल उपाययोजना करायच्या सोडून फक्त कमिशन मिळणाऱ्या कामांमध्येच आपली सिस्टम व्यस्त आहे. त्याच्यामुळं मी माझ्या शेतकरी बांधवांना आणि ग्रामीण भागातल्या माझ्या मित्रांना एकच सांगेल की आपली आणि आपल्या परिवाराची इत्तमभूत काळजी घ्या. शक्यतो रात्री बाहेर पडू नका, आणि कामानिमित्त बाहेर पडलास तर आपल्या स्वसंरक्षणासाठी एक शस्त्र जवळ नक्की बाळगा. लवकरच सगळं काही ठीक होईल अशी आशा व्यक्त करतो.